नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट सरळ आपल्या मार्केटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, नॉर्मली आपला मार्केट 5 दिवस जसे की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी 5 दिवस ओपन राहत असतो. परंतु मित्रांनो, अपकमिंग वीकमध्ये 2 ऑक्टोबर 2025 म्हणजे गुरुवारी गांधी जयंती आणि दसऱ्याच्या निमित्ताने सुटी आहे. म्हणून मित्रांनो, अपकमिंग वीकमध्ये आपला मार्केट फक्त 4 दिवस ओपन राहणार आहे. तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया कोणत्या आहे त्या अपडेट ज्याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवर पाहायला मिळणार आहे पुढल्या येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये. तर मित्रांनो, या अपडेटमध्ये सर्वात पहिली अपडेट आहे RBI MPS मीटिंग. तर मित्रांनो, ही जी RBIची MPC मीटिंग आहे हे होणार आहे 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025ला. आणि मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2025ला आपल्याला पाहायला मिळणार आहे की RBI रेट कट करेल की नाही. आणि मित्रांनो, खूप अपेक्षा आहे की RBI 0.25%चा रेट कट करू शकते. आणि मित्रांनो, जेव्हापासून हा नवीन कॅलेंडर इयर 2025 सुरू झाला आहे तेव्हापासून RBIने 1%चे रेट कट केले आहे. आणि मित्रांनो, ही ऑक्टोबरमध्ये RBIची MPC मीटिंग झाल्यानंतर अजून एक या कॅलेंडर इयरमध्ये मीटिंग आहे. म्हणजे यावर्षी अजून 2 मीटिंग व्हायच्या आहे. आणि आतापर्यंत कॅलेंडर इयर 2025मध्ये 1%चे रेट कट झाले आहे. आणि मित्रांनो, रेट कट होतो हा कंपन्यांसाठी खूप पॉझिटिव्ह अपडेट असतो. तसेच आपल्या स्टॉक मार्केटसाठी सुद्धा हा रेट कट एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2025 ही डेट लक्षात ठेवायची. नेक्स्ट अपडेट आहे मित्रांनो NSEच्या इंडेक्सवर. तर मित्रांनो, NSEच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या इंडायसेसमध्ये चेंजेस होणार आहे 30 सप्टेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, जर आपण NSEचा मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50 बघितला तर त्या इंडेक्समध्ये इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो आणि मॅक्स हेल्थकेअर या 2 कंपन्या ॲड होणार आहे. आणि निफ्टी 50 मधून इंडसइंड बँक आणि हिरो मोटोकॉर्प या 2 कंपन्या निफ्टी 50 मधून बाहेर होणार आहे. आणि हे लागू होणार आहे 30 सप्टेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या निफ्टी 50 मध्ये ॲड होत असतात त्या कंपन्यांमध्ये आपल्याला इनफ्लो म्हणजे एक मोठी इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळू शकते. तसेच जे निफ्टी 50 मधून बाहेर होतात जसे की आता इंडसइंड बँक आणि हिरो मोटोकॉर्प बाहेर होत आहे, या कंपन्यांमधून आपल्याला आउटफ्लो म्हणजे या कंपन्यांमधून खूप सारे फंड आपली इन्व्हेस्टमेंट विकू शकतात. म्हणजे याचा अर्थ सरळ म्हणजे ज्या कंपन्या निफ्टी 50 मध्ये ॲड होत आहे त्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह न्यूज आणि ज्या कंपन्या निफ्टी 50 मधून बाहेर होणार आहे त्या कंपन्यांसाठी एक ही बॅड न्यूज आहे. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे अपडेट लागू होणार आहे 30 सप्टेंबर 2025 पासून. तसेच मित्रांनो, या वीकमध्ये सप्टेंबर महिना एंड होत आहे. म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा एंड होत आहे हा सप्टेंबर महिना एंड झाल्यानंतर. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये येतात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने. आणि मित्रांनो, जेव्हा ऑक्टोबर 2025 हा महिना सुरू होणार आहे तेव्हा आपल्याला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, क्वार्टर 2चे नंबर पाहायला मिळते त्याच्या आधी खूप साऱ्या कंपन्यांची आपल्याला क्वार्टरली अपडेट पाहायला मिळते. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले अपडेट आपल्याला इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचे
पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, या अपकमिंग वीकमध्ये इरडा ही कंपनीसुद्धा फोकसमध्ये राहू शकते, कारण मित्रांनो ही कंपनी सर्वात पहिले आपल्या क्वार्टरली रिझल्टचे अपडेट डिस्क्लोज करत असते। तसेच मित्रांनो, या येणाऱ्या वीकमध्ये एक तारीखसुद्धा आहे, ती म्हणजे 1 ऑक्टोबर 2025। आणि मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2025 म्हणजे नवीन महिना सुरू होत आहे आणि सप्टेंबर 2025 हा महिना एंड होत आहे। आणि मित्रांनो, या 1 तारखेपासून आपल्याला ऑटो कंपन्याचे वेगवेगळ्या कंपन्याचे सेल्सचे नंबर पाहायला मिळणार आहे की सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये या कंपन्यांनी कसा परफॉर्म केला आहे। आणि मित्रांनो, खूप अपेक्षा आहे की या सप्टेंबर महिन्याची सेल्स थोडी शांत राहू शकते, कारण मित्रांनो GST लागू झाला आहे 22 सप्टेंबर 2025 पासून। आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये खूप सारे लोक थांबले असेल गाड्या खरेदी करण्यासाठी। म्हणजे मित्रांनो, खूप अशी अपेक्षा आहे की सप्टेंबर 2025 या महिन्याची सेल्सचे आकडे थोडे नरम राहू शकतात। आणि ॲक्च्युअलमध्ये कसे राहणार आहे हे तर आपल्याला 1 ऑक्टोबर 2025 पासून पाहायलाच मिळणार आहे। तसेच मित्रांनो, या येणाऱ्या वीकमध्ये एक अजून इम्पॉर्टंट डेट आहे, ती म्हणजे 3 ऑक्टोबर 2025। आणि या तारखेला अमेरिकी म्हणजे युनायटेड स्टेट्सचा अनएम्प्लॉयमेंट रेट येणार आहे सप्टेंबर 2025 या महिन्याचा। आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हा अपडेट आपल्यासाठी कसा का इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो, या अपडेटला पाहूनच अमेरिकामध्ये रेट कट होणार की नाही याची एक पॉसिबिलिटी क्रिएट होणार आहे। म्हणून मित्रांनो, हा 3 ऑक्टोबर या दिवशी जो डेटा येणार आहे अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा, तो खूप इम्पॉर्टंट राहणार आहे। आणि मित्रांनो, जर आपण FISBIचा डेटा बघितला तर तुम्ही इथे बघू शकता, पहिले FIs लगातार सेलिंग करत होते। नंतर मित्रांनो, इंडिया आणि US ची ट्रेड डीलमध्ये पॉझिटिव्ह टॉक सुरू आहे ही अपडेट आल्यानंतर FIs बाईंग सेलिंग दोन्ही करत होते। आणि मित्रांनो, मागल्या वीकमध्ये ट्रम्पने H1B व्हिसावर अपडेट दिला होता। आणि मित्रांनो, ती अपडेट जेव्हापासून आली आहे तेव्हापासून लगातार FIs सेलिंग करत आहे। आणि तुम्ही मागला वीक बघू शकता, 5च्या 5 दिवशी FIsने जबरदस्त सेलिंग केली आहे। 22 सप्टेंबरला जवळपास 3000 कोटी रुपयांची, 23 सप्टेंबरला 3500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, 24 सप्टेंबरला जवळपास 2500 कोटी रुपयांची, 25 सप्टेंबरला जवळपास 5000 कोटी रुपयांची, 26 सप्टेंबरला 5500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची सेलिंग केली होती FIsने। तसेच मित्रांनो, दुसरीकडे मार्केटला लगातार सपोर्ट देण्यासाठी आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे DIs लगातार खरेदी करत आहे। मागल्या वीकचा डेटा जर आपण बघितला तर तुम्ही बघू शकता, 22 सप्टेंबरला 2500 कोटी रुपये, नंतर 2500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, नंतर 1200 कोटी रुपयांपेक्षाही जास्त, नंतर 5000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त, आणि शुक्रवारी जवळपास 6000 कोटी रुपयांची लगातार DIs खरेदी करत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले आहे ज्याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवर पाहायला मिळू शकतो। आणि मित्रांनो, हे सर्वचे सर्व अपडेट आपल्याला फोकस ठेवायची आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।